तर किर्लोस्करांनी 100 रुपये तर दिले. टाय तर घालायचा, पण टायची गाठ कशी मारायची? डेक्कन क्वीनच्या प्रवासामध्ये पोंक्षे आणि पोंक्षे जे हे तुमचे याचे पेटंट रजिस्टरचं काम करायचे ते पण अपडाऊन असत. त्यांचाही मी फोन पुसायचो. त्याने चालत्या डेक्कन क्वीनमध्ये मला गाठ मारायला शिकवली. ही टायची गाठ जी आहे ते. अशा प्रकारे टेलिफोन पुसायला आपण डेक्कन क्वीननी जातोय, किर्लोस्करांनी 100 रुपये दिले आणि टाय तर घालायला पण गाठ कशी मारायची, तर ती पण तिथे शिकायला मिळाली. टेलिफोनच्या या सगळ्या प्रवासामध्ये मुंबईचं हेड ऑफिस सांगितलं. अजून एक मजा सांगतो. मी क्रॉफर्ड मार्केटच्या समोर, ज्यांना मुंबईची माहिती आहे त्यांना हे कळेल, शिवाजी मार्केट आहे. शिवाजी मार्केटमध्ये फिश मार्केट म्हणतात त्याला. त्या फिशवाल्या बाईंचा पण मी फोन पुसायचो. क्रॉफर्ड मार्केटमधले पण फोन पुसायचो. त्या फिशवाल्या बाईंनी मला क्युरियोसिटी म्हणून असते, मला काही म्हणून असते, मला कापरी मासा, पापलेट मासा, ते माशाचे प्रकार शिकवले त्यांनी कुठले कुठले असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय शिकवलं, जे मासे खाणारे असतील त्यांना बघा मी म्हणतो ते काही खोटं आहे का. आणि मला क्युरियोसिटी असतं, ताई, मावशी, अक्का, बाईसाहेब जे सगळ्यांचे त्या आदरार्थी शब्द वापरून करत असतो की मासा कसा ओळखायचा. ते म्हणले थांब. त्यांनी मला मासा शिकवला. मासाचा कल्ला दाबायचा. कल्ला दाबल्यानंतर त्याच्यातनं पांढरं शुभ्र पाणी यायला पाहिजे. पांढरं शुभ्र पाणी आलं तर तो ताजा मासा आहे. तसा मासा शिळा शिळा होत जातो, तसं ते पांढरं शुभ्र पाणी थोडंसं पिवळसर होतं, मग थोडंसं गुलाबी होतं आणि पूर्ण लाल झाले की तो मासा खराब. तर टेलिफोन पुसता पुसता त्या फिशवाल्या बाईचे 3 रुपये तर महिन्याची द्यायचीच ती मला, शिवाय त्याने मला माशाचं शास्त्र पण शिकवलं. आणि पुढे मी माझं कलकत्ता बोर्डिंग फिश करता फेमस होतं. मी भरपूर उद्योग केले, रेस्टॉरंट काढले, रॉयल पार्क. कलकत्ता बोर्डिंगचा आमचं नॉनव्हेज करता फेमस होता. जंगले महाराज रोडचं ऑफिस जे होतं ते कसं घेतलं ते पुढच्या स्टोरीज सांगेल. तिथे मला याचा सगळ्याचा उपयोग झाला. अजून एक मला फक्त मटणातलं काही कळत नाही बाबांना, पण मटणाचं एवढं कळलं, मी एका खाटकाचा पण फोन पुसायचो. तेव्हा त्याच्या लक्षात आणून दिलं. मी म्हणलं असं गंमत बघायचो, कारण की मला फोन पुसायला जायचं तर त्याची गर्दी सुरू व्हायच्या आधी. नाहीतर मग एकदा गर्दी सुरू झाली की दुकानदार फोन नाही पुसून देत, मग दुपारच्या वेळेला यावं लागतं. तर मी दुकान उघडायच्या आधी जायचो आणि मग तो दुकान माझ्या देखत उघडताना तो पहिला कस्टमर येतो ना त्याला विचारतो तो काटू क्या. मी त्याला म्हणलं हे असं काय विचारतो तो, मी काटू क्या, तुला काटणारच ना, त्याशिवाय तुम्ही कसं विकणार. तो म्हणला बेटा मैं काटूगा जिसको पूछता हूँ ना वो पहिला कस्टमरला काटूगा पूछता हूँ, वो बोलता है काटो, फिर मैं काटता तो पाप मेरे को नहीं लगता उसको लगता है. म्हणजे किती गमतीशीर चांगल्या श्रद्धा असतात. जसं दुकानदार दुकान उघडताना पहिला असं नमस्कार करून उघडतो, आत जातो. मी माझ्या कुठल्याही ऑफिसमध्ये जाताना नमस्कार करून आत टाकतो. माझा मोठा मुलगा आम्ही तोही कुठे जायचं तर नमस्कार करून आत जातो. मी माझी गाडी स्टार्ट करायची असेल तर पहिला असा नमस्कार करतो. एक भावना असतात, इन्व्हॉल्वमेंट असते. कारण त्याचं किती सुंदर आहे. तो रोज बकरं कापणार, पाप त्याला नाही लागणार. खातोय त्याला विचारून कापलंय, बाबा तुझ्याकरता कापतोय मी, माझ्याकरता नाही कापतोय, काटू क्या. अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये कितीतरी अनुभव आहे टेलिफोनच्या बिझनेसने मला द्यायला गेले. त्यात काटुका असू दे, नाही तर पांढरं पाणी माशाचं असू दे, नाही तर हेड ऑफिस गिरगावचं असू दे, नाही तर टायची गाठ असू दे. खूप छान तो बिझनेस मला शिकून गेला. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK घराला घरपण देणारी माणसं.